कागद मला त्यानंतर तुकोबाराया तुकोबाराया दीनदयाळा विठ्ठल सखया तुकोबाराया तुकोबाराया दीनदयाळा तू विठ्ठल सखया
पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। भक्तीचे ऐशी जाती सर्वस्वासे मुकावे भिक्षा आणि व्यवसाय काला करीतो गाढव तुका म्हणे होई शूर किंवा निसूर मजूर। प्रस्तुत आजचा आपला कथेचा चौथा दिवस। चौथ्या दिवशी भगवान पंढरीश पांडुरंगाच्या कृपाप्रसादाने जगद्वंद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या चरित्राचं चिंतन करण्याचा सुयोग प्राप्त झाला। ही आपल्या सुदैवाची गोष्ट आहे। कालच्या कथेमध्ये तुकाराम महाराजांनी भामचंद्रावरती 7 दिवस अनुष्ठान केलं आणि नागाच्या रूपाने भगवंताने तुकोबाला दर्शन द्यायचं ठरवलं। आकाशवाणी झाली, पण तुकाराम महाराज म्हटले मी या रूपात दर्शन घेणार नाही। आणि मग भगवान सगुण साकार सुंदर असा सगुण साकार पितांबरधारी असा सुंदर भगवान तुकोबा प्रगट होऊन तुकाराम महाराजाला दर्शन दिलं। कान्हया त्या ठिकाणी आले। अशी कालची भामचंद्राची कथा आपण तिथपर्यंत आलो होतो। आजची कथा भामचंद्र डोंगरावरती हे दोन्ही बंधू होते। या दोन्ही बंधूंना भगवंताने दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर भगवान अंतर्धान पावले। त्यानंतर कान्हया महाराजांनी त्या भामचंद्र डोंगरावरती आपल्या हाताने भगवंताच्या पादुका स्थापन केल्या आहेत। त्या आजही त्या ठिकाणी साक्षी देतात। तर त्या पादुका स्थापन केल्या, तुकाराम महाराजांनी अनुष्ठान केलं। एका संत महात्म्याच्या वास्तव्याने एखादा पर्वतसुद्धा दर्शनास योग्य होतो। आज अनेक वारकरी तिथं जातात। भगवंताचे चरण तुकारामाच्या पदस्पर्शाने पवित्र झाली ती भूमी आजही माणसं तिथली माती कापडी लावतात, दर्शन घेतात, डोंगर चढून जातात। म्हणजे महाराजांच्या तपाचं किंवा महाराजांच्या अनुष्ठानाचं केवढं सामर्थ्य। आजही भामचंद्र्या आणि भांडारा डोंगर आपल्या वारकऱ्याकरता पूजनीयच आहेत। आपल्या वारकऱ्याकरता पूजनीयच आहेत। डोंगर मूर्ती दगड हा प्रश्न नसतो, प्रश्न भावनेचा असतो। आणि म्हणून आपला वारकरी संप्रदाय हा भावनेच्या आणि भक्तीच्या आधारावरती उभा आहे। भगवत प्राप्ती ही सुद्धा भावनेच्या अधीन असते। असो तो आज असा पर्वत आपल्या सर्वांच्याकरता आदरणीय पूजनीय आहे। आणि त्या ठिकाणी भगवंताच्या पादुका स्थापन झाल्या आहेत। भगवान अंतर्धान पावले आणि मग शेवटी दोन्ही बंधू दीवमध्ये आलेले आहेत। तुकाराम महाराजांनी तेथे 8 दिवस अनुष्ठान केलं। महाराजांनी 8 दिवस अनुष्ठान केलं, अन्न पाण्या वाचून अनुष्ठान केलं। याचाच अर्थ भगवान फुकट मिळत नाही, सहजासहजी मिळत नाही। आपल्याला भगवान मिळाला पाहिजे, पण भगवंताकरता आपण काय केलं तर आपल्याकडे एकच उत्तर काही नाही केलं। भगवंताकरता आपण काय सोडलं, आपल्याकडे एकच उत्तर आहे काही नाही सोडलं। भगवंताकरता किती शरीराची आटणी केली, आपल्याकडे एकच उत्तर आहे काही नाही केली। भगवंताकरता आपण काहीही नाही केलं। जशी माझ्यासारखी म्हातारी माणसं असतात, सर्व कार्यातून निवृत्त झालं का मग टाईमपास म्हणून एखाद्या पाहुण्याच्या घरी जातात, एखाद्या फिरायला जातात। आम्हाला नाही जाता येत, माझ्या नशिबात ते नाही। फिरणं नाही, पाहुणा नाही आणि सुट्टी पण नाही। पांडुरंगा तुम्हाला कधी सुट्टी देणार मला काही कळत नाही, सुट्टीच नाही। आता ह्या असला कधी कार्यक्रम, तर आता फार दिवसांनी आयुष्यातला पहिला कार्यक्रम माझा असा। हा कार्यक्रम झाला का कीर्तन
कीर्तन नसलं का पाठ, आणि पाठ नसले की माणसं. म्हणजे महाराज आज काय नाही बघ निवांत बसलो, असं कधी आयुष्यात घडतच नाही माझ्या. पण मग म्हातारी माणसं असे टाईम पास करतात. मग तशी गोष्ट जर आपण परमार्थात अशी मोकळी ढाकळी होऊन, तसं नाही घडत ना आपल्या कोणती गोष्ट. तर हे सांगत होतो आपल्याला भगवंताकरता आपण नेमकं काय केलं, त्याग केला का नाही, मग काही सत्कर्म केले का तर नाही. एकादशी असली तर एकादशीच्या दिवशी माणसाला नेमकं त्या दिवशी जास्त भूक लागते. आता अनुष्ठान करायचं असतं आणि बाई एवढी हुशार असते, एवढी नवऱ्याची काळजी घेते, 15 दिवस त्याचा चहासुद्धा पाहत नाही. पण उद्या एकादशी म्हटलं का रात्रीच एवढा भात जास्त, एवढं अजून त्यात हे अरे एवढं कसं काय जेवण, आणि तुम्हाला उद्या एकादशी नाही का, म्हणजे त्या दिवशीच तयारी उद्याच्या एकादशीची. एकादशीच्या दिवशी सकाळी उठला करून चहा मार करून चहा मिळत असतो. पण एकादशीच्या दिवशी बाई उठली कली की पहिला ग्लास दुधाचा आणून ठेवला, हे आज दूध काय भानगडे, तुम्हाला आज एकादशी नाही का. मग थोड्या वेळा लगेच चहा, 10-11 वाजता लगेच एखादा ज्यूस, अरे आज ज्यूस काय, आणि तुम्हाला एकादशी नाही का आज. झालं 12 वाजता मग फराळाचं काय, त्या फळाचा रुबाब, साबुदाण्याचे वडे, त्या भगरीची केलेली दशमी, भगरीचा भात, मग ती आमटी, मग ती चटणी, फराळाचे भजे पण निघालीत, फराळाचे भजे, फराळाचे लाडू, फराळाची शेव निघाली, आमची फराळाची शेव येते कर्णूक महाराज. आता फराळाच्या शेवेचे पुढे मिळतात, कशाची, ते बटाट्याची केलेली शेव, काय कंडाला खायचा. शेव खा, ते भजे खा, ते वडे पण खा, साबुदाण्याची वडे, कारण त्याला एक दिवस पण वियोग निघत नाही, कारण एकादशी. झालं दुपारी एवढं खाल्लं का 4 वाजता, आणि संध्याकाळी पुन्हा इतकं खातो का त्याचं पोट इतकं डोके इतकं निबर होतं, आणि झोपायचे त्याला करपट ढेकरं येतात. आणि मग तो काहीतरी म्हणतो आता मला काहीतरी ढेकऱ्याचे काय औषध दे बाईला. मग ढेकऱ्याचं औषध घेतो कसं तरी बिचारान, सकाळी उठला स्नान केलं की बायको सकाळी 8 वाजता सागर समग्र ताट भरून पुढे ठेवते. इतक्या लवकर, आणि कालची एकादशी नाही तुम्हाला. अरे भगवंताकरता आपण काय काय करतो. आपल्याच्याने कोणताही त्याग होत नाही, देहाचे कष्ट होत नाहीत, आपल्याकडून काही होत नाही. आणि हे तुकारामाचा अवतारी होते. महाराजांना हे करण्याची आवश्यकता नव्हती, पण विशेष आचरावे लागे संती, असंही भगवान सांगतात. जे जे श्रेष्ठ करतात, मग तत्तदेव तरोजन हा हे का नाही, काय यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तदेव तरोजन सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. आणि म्हणून जशी तुकाराम महाराजांनी आपल्याकरता नाना प्रकारच्या गोष्टी केल्या, तसं पोराहो आपल्याकडे लोक पाहतात, आपल्या लोक पाया पडतात, आपल्यावर फार मोठी जबाबदारी असते, पोशाखाची, बोलण्याची, वागण्याची. आपण कुठं हाटेला चहा पिताना जरी पाहिलं लोकांनी तर लोक भावना दुखवतात, कारण आपल्याकडे लोकांचं लक्ष आहे, आपल्या लोक देव समजतात, लोक आपल्या पाया पडतात, त्यामुळे आपली जबाबदारी वाढते. विशेष आचरावे लागे संती. तो काय पोर खेळ नसतो. मी विद्यार्थ्यांना सांगतो, माणसं कीर्तन रंगवतील, लोक त्यांना टाळ्या देतील, लोक त्यांना पाकिटही देतील, पण त्या माणसाला मनात जागा देतील ही गोष्ट चुकून तुम्ही घेऊ नका. जगात कोणी कोणाला मनात जागा देत नाही, ते मन त्याला स्वीकारतं, हे तुला माझ्या मनात जागा आहे. आणि त्याकरता त्या मनात जाऊन बसण्याकरता ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. समाजाच्या मनात जाऊन घर करणं याकरता तप, अनुष्ठान, वारी, पारायण, अध्ययन, गुरुसेवा ह्या गोष्टी आपल्याला उद्धाराकरता, भगवत प्राप्तीकरता केल्या पाहिजे. तुकारामांनी ते अनुष्ठान करून दाखवलं. 8 दिवस
भामचंद्र डोंगरावरचं 8 दिवसाचं अनुष्ठान संपलं. असं आपण केलं असतं तर आपण म्हटलं असतो अरे मी एवढं केलं, लोकांनी एवढं पण नाही केलं, लोक तर वारी पण नाही करीत, असं बरेच वेळ आपण तर एवढं करतो. नाही, इंद्रायणीच्या काठावरती आले, 8 दिवस अनुष्ठान केलं. 8व्या दिवशी 9व्या दिवशी दोघा बंधूंनी पारणा सोडला आणि तुकाराम महाराज म्हटले आता प्रपंचात माझं चित्त लागत नाही, प्रपंच करण्यात काही अर्थ नाही. प्रपंच करायचा आणि भक्ती करायची या 2 गोष्टी एकत्र शक्य होणार नाहीत. कन्हैया जा आपल्या घरचे ते बाळ बिस्तार घेऊन ये, लोक काय आता उधारी देणार नाही. मग ते आणून काय करायचं महाराज, ते तुम्ही माझ्याकडे आणा. घेतलं सगळं गठुडं डोक्यावर घेतलं, निघाले कुठं, इंद्रायणीच्या डोहात बुडून टाकतो म्हटले. आता हे सर्वस्वाचा त्याग इंद्रायणीच्या डोहात बुडवतो म्हणते. ते कन्हैया महाराज घायल झाले. अहो तुम्ही झाले वैरागी, तुम्ही संसाराचा त्याग केला, माझं काय, माझा प्रपंच आहे, माझी बायको मुलं आहेत, लोक भार माझ्यावरती, पाहुणे रावळे माझ्या संबंधित पाहावे लागते, तुम्ही झाले वैरागी, तुमचं सगळी गोष्ट खरी झाली, माझं काय. महाराजांचे आपल्या बंधूचं मत पाहिलं, ते गाठोडं खाली सोडलं, त्याचे 2 विभाग केले, त्या उधाऱ्या चोपड्या बिपड्या 2 वाटे केले. सांगितलं कन्हैया हे तुला कोणता पाहिजे तो घे, माझं मला हा दे. त्यांनी महाराजांनी आपला वाटा उचलला आणि डोहात बुडून टाकला. मी भिक्षा मागून खाईल आणि परमार्थ करील, पाणी पिईल, भिक्षा मागून खाईल आणि परमार्थ करील, पण भिक्षा मागून खायची आणि प्रपंच व्यवसाय करायचा हे काही शास्त्र सांगत नाही. शास्त्र तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिला आहे, संसाराचा माथा भार काही पर न ठेवे, भक्तीचे ते ऐशी जाते. भक्तीचे ते ऐसे जाती, भक्तीचे ते ऐसे जाती, भक्तीचे ते ऐसे जाते, भक्तीचे ते ऐसे जाती, भक्तीचे ते ऐसे जाती, भक्तीचे ते ऐसे जाती. भक्तीचे ते ऐसे जाती, भक्तीचे ते ऐसे जाती, सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे, भक्तीचे ते ऐसे जाती. अरे बस आहे एक बस इकडे घे, बस सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे, भक्तीचे ते ऐसे जाती, भक्तीचे ते ऐसे जाती, भक्तीचे ते ऐसे जाते, सर्वस्वासे मुकावे. भक्ती करायची, हरिभक्त झाला ना, महाराज म्हणतो ना, अरे सर्वस्वाची सोड, काहीशी तरी सोड, काहीच नाही सोडील. महाराज म्हणतात सर्वस्वासी मुकावी. भक्ती करायची असेल तर सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. एका वृत्ती 2 विषय राहत नाहीत. तेज तिमिरयो हो विरुद्ध स्वभावयो हो. ज्या वृत्तीत प्रपंचाची आसक्ती, विषयासक्ती, तेथे भगवंताची वस्ती असू शकत नाही. आणि म्हणून भक्ती करायची, सर्वस्वाचा त्याग. भिक्षा आणि व्यवसाय काला करीतो गाढव, ह्या 2 गोष्टी जमणार नाहीत. ऋषी म्हणून हे सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणून तू तुझा वाटा घे, मी माझा आता पाहिल. आणि मग अशा कालामध्ये महाराज त्यांनी त्यांचा वाटा घेतला आणि कौनबाया घरी निघून गेले. तुकाराम महाराजांनी आळस निद्रा सोडली. रोज नित्याने स्नान करावं, पांडुरंगाची पूजा करावी, भांडाऱ्या डोंगरावरती जावं, दिवसभर भजन करावं, संध्याकाळी यावं, मुक्कामी आल्यानंतर पुन्हा रात्री मंदिरामध्ये
1 वाजता 2 वाजता भजन करायचं, कीर्तन करीत असेल त्यांच्या पाठीमागे टाळ वाजवायचा, हा नित्याचा क्रम. सकाळी स्नान करायचं, पूजा करायची, कोणी दिलं काही खाल्लं, पाणी प्यायचं, तो दिनक्रम चालू झाला. आणि महाराजांचा निश्चय झाला. काय निश्चय झाला? आता भगवंता वाचून, नामा वाचून काही नाही. तुम्हाला कदाचित शंका असेल, का हो तुकाराम महाराजांना साक्षात्कार झाला होता, मग पुन्हा कशाला भजन करत होते? साक्षात्कार जर झाला महाराजांना भामचंद्र डोंगरावरती, पुन्हा भजन करायचं काय कारण आहे? अहो, निसर्ग असा आहे, उगलेला दिवस असतो आणि तो माथ्यावर आला, व तो माथ्यावरच राहील अशी काही शाश्वती आहे? अशी काही शाश्वती नाही. समुद्र गंगेचा ओघ असतो, तुका म्हणे गंगा सागर संगमी अनावघ्या. गंगेचा ओघ मिळो नि मिळतचे असे, तो गंगेचा ओघ मिळतच राहतो तरी पुन्हा मिळत असतो. सूर्याचं आपल्या स्वाधीन नसतं. गंगा समुद्रात मिळाली, एकदा मिळाली म्हणजे झालं असं नाही. तर देव जरी भेटला पण तो आपल्या चित्तात देव राहील अशी खात्री नाही. त्याचं कारण आपल्या अनंत जन्मातल्या संस्कारामुळे आपल्या चित्तवृत्तीमध्ये कोणता विषय येईल आणि देवाची जागा घेईल याचा काही भरोसा नाही महाराज. कोणता भरोसा नाही. माणसाला कधी विषय वासना उत्पन्न होईल आणि विषयाची आसक्ती येईल आणि पांडुरंगाचं स्थान बळकून घेईल ते. आणि म्हणून एकदा देव भेटला पण पुन्हा आपल्याला देव भेटावून आपल्या देव सतत भगवान आपल्याजवळ राहावं असं वाटत असेल, त्यांनी पुन्हा पुन्हा भजनच करावं लागतं. आणि भजनाने, नामस्मरणाने सगळ्यात मोठी गोष्ट, ज्यांना ज्यांना दर्शन झालं त्यांची गोष्ट, ज्यांचे श्रम गेले त्यांची गोष्ट. नामाने काय झालं? नामाच्या बाबतीमध्ये भगवान शंकराने विष प्राशन केलं, हाल विष प्राशन केलं, दुसरा पर्याय नव्हता. अशा कालामध्ये त्यांच्या शरीराला शीतलता आणि शांतता देण्याकरता नामाचाच उपयोग झाला. भजन करी महादेव, 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 भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम तुझी सदाशिव, राम तुझी सदाशिव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, रामपुरी सदाशिव, रामपुरी सदाशिव. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. भजन करे महादेव, राम पूजे सदा. भगवंताला शीतलता नामानेच प्राप्त करून दिली. वाल्मिकी हा महापापी महापातकी, पण तरी भगवन नामाने त्या वाल्मिकीला ह्या संपूर्ण भारत देशामध्ये आद्य कवी म्हणून रामायणाचा लेखक झाले, हे नामानेच झाले महाराज. नामाचं महत्त्व असा आहे. प्रल्हादाला भगवंताचा आशीर्वाद मिळाला. भगवंताने आपल्या जवळ घेतलं, मांडीवरती घेतलं, नामानेच झालं. ध्रुव बाळाला आढळपद मिळालं, नामानेच झालं. उपमन्यूला शिराचा सागर मिळाला, नामानेच झालं. हे सर्व आपण जर पाहिलं तर तुकाराम महाराज, कनबाळो कृपाळो भक्ताला गी मोहे, गजेंद्राचा धावा तो हा केला विठाये. पांडुरंगे ये ओ पांडुरंगे, जीवाचे जीव लगे ये ओ पांडुरंगे. विदारुणी दैत्या प्रल्हादा वगैरे आहे. आपण
तर असं एकूण तात्पर्य सर्व दोषाची निवृत्ती करायची, पापाची निवृत्ती करायची, तर भगवान नामाशिवाय दुसरा काही पर्याय नाही असा तुकोबाऱ्यांचा निश्चय झाला. आणि त्यामुळे आता दुसरं काही करण्यापेक्षा महाराजांनी रात्रंदिवस भगवंताचं नाम, सकाळी उठणे, स्नान करणे, भगवंताची पूजा करणे, नामस्मरण करीत भांडाऱ्या डोंगरावर जाणे आणि दिवसभर भगवंताचं चिंतन करणे. दिवसभर नामस्मरण करत असताना काय यातना होते एकदा करून पहा, कोणाला गंमत वाटत असेल तर. माझा अनुभव तुम्हाला सांगतो. काय झालं ते सांगायसारखी गोष्ट नाही, पण आली ओघाला म्हणून सांगतो. मग 13 कोटीचं अनुष्ठान करायचं ठरवलं. पोराला सांगितलं, माझं होतो आता का तेवढी. मग ते झालं, आता पाठबीट सांगायचं एखादं दुसरा, आणि मग आता उरलेलं आता अनुष्ठान करायचं. ते माळकावर जपावं म्हणलं, 24-12 तास माळ हात दुखून जाईल म्हणलं, आणि ते जरा त्रासच होईल. मग ते माळ जपलं आणि ते घड्याळ पुढे ठेवलं तळघरामध्ये. ते घड्याळ पुढं ठेवलं. मग 1 मिनटात 1 माळ व्हायची, म्हणजे 108 असं व्हायचं, थोडं जास्त 110 व्हायचे. तर 10 सोडून द्या, आपली 100 धरायचे, 1 मिनटात 100, म्हणजे 1 तास नामस्मरण केलं म्हणजे झाले 6000 झाले. आता एवढं माप पकडलं, चांगलं खात्री करून घेतली, बस घेतली माटी, घातली माटी, नामस्मरण सुरू झालं, अनुष्ठान सुरू झालं. कोणाचं? जंगले शास्त्रींचं. आहे का गंमत तुम्ही? मग बऱ्याच वेळ नामस्मरण केलं. मला वाटलं आता जवळजवळ काय 10-20 हजार झाला असेल म्हटलं, अर्धा पाऊण तास झाला असेल म्हटलं. डोळे उघडून पाहिली, 5 मिनटं झाली होती. त्या नामात कोणता विषय नाही, त्याच्यात रामकृष्ण हरी रामकृष्ण हे सारखं, त्याच्यात कोणता विषय नाही, ती वेळ जात नाही. ते भयंकर आहे, तुम्ही करून पहा. कीर्तनातली, पारायणातली, श्रवणातली, पाठातली, वारीतली, ह्या सगळे वेळी जातात. त्याच्यात नवनवे फंडे असतात, चाली वेगळे असतात, काय अजून खाणं अमकं तमकं. नुसतं नामस्मरण करायचं, ते विष प्यालेलं बरं, इतकं कठीण असतं. मन नको नको म्हणतं, असं कोंडल्यासारखं होतं. तुकाराम महाराज हे 24 तास 12 तास कसे करीत असतील? हे काय जरा आपल्या डोक्यावरून जाण्यासारखीच गोष्ट आहे ती. पण नामस्मरण, तुकाराम महाराजांनी ती गोष्ट नामस्मरणच करायचं म्हणून नामस्मरणाचाच फंडा हातात घेतला तो. का? तर यांनी म्हटलं ते भगवंताच्या नामाने आत्तापर्यंत वाल्मिकीचं काय झालं आणि पापाचं सगळं काय झालं, म्हणतो नाम घेतलं तो.
नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे अनेक प्रमाण आहेत. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पाहता. नामस्मरणाच्या बाबतीमध्ये तुकोबारायांचा निश्चय होता. म्हणून महाजनी आता नामस्मरणाशिवाय काही करायचं नाही असा निश्चय घेतला. पण लोकचर्चा सुरू झाली. तुकाराम महाराज लोक म्हणायचे महाराज रात्री भजन करतात, दिवसभर नामस्मरण करतात, हे सगळं झालं, पण प्रपंचाचं काय? अरे भजन केलं मग काय पोटाला काय लागत नाही खायला? काही जरी झालं तर खावं तर लागतं. काही भिक्षा जरी पण भिक्षा मागून तरी खातोच का नाही? मग लोकांमध्ये दोन चर्चा असतात. लोक ते परमार्थ करतात, चांगली गोष्ट आहे. आता ते परमार्थ करतात, पण भिक्षा मागून खाणं काही योग्य आहे का? पोट का कोणाला चुकलं का? जरी झाला संन्यासी लोकांची चर्चा चालूच होती. महाराजांचा नित्यक्रम चालू होता. असो तो भाग. एके दिवशी प्रसंग असा झाला की महाराजांचा नित्यक्रम चालू होता. त्यात रस्त्याच्या कडेला महाराज भजन करीत बसले होते. त्या वर्षी पाऊस बिऊस जरा बरा झाला होता. एक पाणी चांगलं आलं होतं. एका शेतकऱ्याचं शेत चांगलं पिकलं होतं. तो व्यापार करत होता. तो महाराजांना म्हणला, महाराज तुम्ही इथं भजन करता, मग आपल्या शेतावर भजन करा ना. तिथं माळा बांधलेला आहे, त्याला माचणी म्हणतात, माणसणी म्हणतात, माळं म्हणतात. त्या माळावरती भजन करायचं आणि मग तुमचं भजनही होईल, माझी पाखरं आणायचंही होईल आणि मग मी तुम्हाला अर्धमन धान्य देईल म्हटले. तर महाराज म्हणले चालेल. अरे पण माझं भजन मला ते पाखराचं नाही जमन म्हटले. नाही चला म्हटले तुम्ही. महाराज कधी कोणाला नाही म्हणत नव्हती. कशाला हा म्हणायची. तुकाराम महाराजांचा स्वभाव म्हणजे पाणी. पाण्यात साखर टाकली तर पाणी काय होतं? आणि पाण्यात मीठ टाकलं तर पाणी कसं होतं? घेतं का ते? पाण्यात दूध टाकलं तर? पाण्यात साखर टाकली तर पाणी साखर बनतं. पाण्यात मीठ टाकली तर पाणी मीठ बनतं. पाण्यात दूध टाकलं तर पाणी दूधही बनतं. तसं तुकाराम महाराजांच्या बाबतीत कोणी काहीही म्हटलं तर कधीही नाही हा शब्द नाही. असं आहे, नाही हा शब्द नव्हता. कोणी डोक्यावर वजन दिलं का चालेल तिकडं. जसं आपण यांचा का ईश्वर म्हणून पूजेला, चोरू म्हणून गांजेला, वृषगजी विडीला केला राव. काय त्यांचं नाव? तो नाही वृषभदेव नाही, तर ते जड भरत. हे म्हातारपण असं आहे बरं का. हे ते तोंडासमोर असतं. ते हे यांचे नाव येत नाहीत मला. हे आता हे आयुष्यभर जवळ येते. याचं नाव त्याला हे करतात. तर गेलं नाव डोक्यातलं नाही. हो, जड भरताची गोष्ट अशी होती. त्याच्या डोक्यावर वज दिलं का घेतलं होतं. इकडं तोंड केलं का चालला तिकडं. इकडून फिरून दिलं का चालला तिकडं. याला काय म्हणतात ते? बालवत, जडवत, पिशाचवत. पिशाप्रमाणे, बालाप्रमाणे, जडाप्रमाणे याला महात्मा म्हणतात. याचा अर्थ काहीही झालं तर कोणतीच तक्रार नाही. महाराजांचा स्वभाव पाण्यासारखा झाला. कोणी जो आग्रह करेल त्याला कधी नाही म्हणायचं नाही असा स्वभाव झाला. त्या शेतकऱ्याने आग्रह केला. आता काहींचा स्वभाव कशाला होयच म्हणत. हो, एका नोकर ठेवला. अरे म्हणले तुला काय येतं का? म्हणले हो. शेती करते का? आणि हो. बरं चांगलं. शेतीतले काम करतात? हो. बरं जनावरांचे काम करतात? हो. मग स्वयंपाक कर? हो. गाडी चालवते? हो या. होय 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 होय. गाडी चालवते ते? चालवते ते. बरं चांगलं. कोणती गाडी? ट्रक चालवते ती. मग फॅटही चालवते ती. ट्रॅक्टर? होय ट्रॅक्टरही चालवते येतं. हेलिकॉप्टरही चालवते येतं. म्हणले विमानही चालवते येतं. हे कशाला होच म्हणते म्हणले. अरे म्हणले तू खोटं नाहीत बोलत. म्हणले होय. अरे मग होय कशाला खोटं बोल? त्याला होयच म्हण. काहींचं कशाला होय म्हणतील याचा काही भरोसा नव्हता. पण तुकाराम म्हणते कशाला काही होच म्हणायचे ते. मग तसं ते शेतकऱ्यांनी खूप आग्रह केला. कारण तो तसा स्वभाव असतो. काहींचा असा स्वभाव असतो आणि काहींचा तसा स्वभाव असतो. माणसांचा स्वभाव बदलत नाही. काही गाढव शृंगारीले कोडे
आणि काही केल्या नवे घोडे त्याचे भुंकणी राहीना आणि मूळ स्वभाव त्याचा माणसाचा मूळ स्वभाव जात नाही. आमच्या तिकडे त्या मराठवाड्यात एक पोरगी पुण्याला द्यायची होती, दिली होती समजायची, आणि ते जमायला आले ते. तर त्या आल्यानंतर त्या घरामध्ये त्या नवरदेवाची आजी लय कठीण होती, लय भयंकर कठीण. त्या आली बसले, सुपारी म्हणजे बोलणं चालणं झालं, लग्न जमलं, जेवायला बसले. आणि जेवायला बसल्यानंतर ती म्हातारी म्हणली, भया कुणीकडून आले, खायला बसले, त्यांना कधी मिळालं का नाही काय माणसं. ती माणसं म्हणली, काय बाई बाई हिच्या घरात बसलो तरी असं बोलते ती. ते लोक म्हणले जाऊ द्या, ती आजी म्हणले तिचं वय झालं, म्हणले ते काय बरळती म्हणले, तिच्या नका नादी लागू, जाऊ दे म्हणले, काय विषय. जेवण बिवण झालं, निघाले. ठेवले कृपा करून काही करा, पण लग्नाला ह्या म्हातारी आजीला काय म्हणू नका म्हणले. नाही नाहीचं म्हणले. झालं लग्न ठरलं, गाड्या झाल्या. रात्रीच मुलांनी सांगितलं, नातानी सांगितलं, आजी तू लग्नाला येऊ नको का, तू तिथं काहीतरी वाकडं तिकडं बोलशील. आजी म्हणली, बाबा मी कायला बोलू, मी पिंडाएवढा भात खाईल आणि मड्यासारखी पडून राहील. इथूनच सुरुवात केली. आता पिंड लग्नात कुठं पिंड शब्द असतो का, मी पिंडाएवढा भात खाईल आणि मड्यासारखी पडून राहील. नाही म्हणले तू येऊच नको म्हणले. येऊच नको म्हटले तरी म्हातारी चुकून कोणत्या गाडीत कशी बसली कोणी पाहिलीच नाही. गेले लग्न. आता लग्न म्हटलं का तो कार्यक्रम पराधीन होतो. ते ना नवरीच्या बापाच्या हातात राहत ना नवरदेवाच्या बापाच्या हातात राहत. तो जातो डीजे पुढे नाचणाऱ्यांच्या हातात. तो डीजे आणि ते नाचणारे कोणी विधी काढली आणि का काढली. लोकांना आणि त्या नवरदेवाला असं वाटतं जितके लोक नाचतील तितके लवकर मला पोरं होतील. त्याच्या डोक्यात असं आहे. काय नाचत येत बा, वा वा वा, पैसे देऊन जाऊ दे त्याच्यावर काय नाही घालं. ते गेलं तिथं वरड गेलं आणि त्या बराच वेळ झाला. म्हातारी तापली. आता म्हातारी तापल्यानंतर म्हणली काय आता ते असं कुठं असतं काय, वेळ झाली, मला फार भूक लागली, नामकं तमकन. आता ते मराठीचा शब्द आहे. ते म्हणजे म्हातारी चचली नाही का रे म्हणले अजून. त्याला नाही कळालं चचली म्हणजे काय. ते मराठीत चचली म्हणजे मेली असं आहे. ते चचली म्हणजे मेल नाही का अजून. ते तीन वेळा काय म्हणतो. आता तिला कुठं भांडत बसा. तिचा मुलगा म्हणला, आई अगं ते म्हणले चचली नाही म्हणजे जेवली नाहीस का तू, असं का म्हणे. ते म्हणले बाबा मी असे कसं काय चचन म्हणे, आधी नवरा चचन, मग नवरी चचन, मग नवरदेवाकडचं सगळं वरड चचन, नवरीकडचं वरड चचन, मग नवरदेव नवरीचे आईवडील चचते. आणि माझं म्हातारे माणसं काय चचली तर चचली नाही तर नाही चचली. अरे पण तिथे काय बोलाय, काहींचा स्वभाव असा, काहींचा स्वभाव असा, आणि महाराजांचा स्वभाव असा. असं आहे ते. स्वभाव माणसाचा बदलत नाही. मूळ मुद्दा असा होता, स्वभावाच्या बाबतीमध्ये तुकोबारायांचा स्वभाव पाण्याप्रमाणे झाला. अर्धा मन ज्वारी द्यायची ठरली. तुकाराम महाराजाकडे राखण दिलं, करार करून घेतला. महाराज गेले, बसले माळ्यावरती. काय सांगितलं होतं, पाखरं राखायचे, पाखरं राखायला सांगितले होते, आणि तुम्हाला मी अर्धा मन धान्य देईल. तुकाराम महाराज गेले, माळ्यावर बसले, भजन सुरू केलं. पाखरं आले, पाखरं खायला लागली. महाराजांना वाटलं आपण यांना जर हाणावं तर का पाप करून घ्यावं आपण, आपले कोणतं काय आपल्याला काय कधी दान धर्म घडत नाही. मग आता हे तर सगळे ईश्वरच आहेत, यांच्या सर्वाच्या आत परमात्मा भरलेला आहे, आपण यांना का हाकावं. ते म्हणजे पाखरं म्हणजे, अरे दुपार झाली बाबा, हो जा थोडं पाणी बिणी पिऊन या, तुम्हाला फार तहान लागली असेल, मी इथं बसतो, काय भिवू नका, जा पाणी पिऊन या. पाखरं राखायचे, हा हो काय नाही करायचं, भजन करायचं. पाखराची तुकाराम महाराजांची एवढी ओळख झाली, ते पाखरं महाराजांच्या डोक्यावरून बसायचे. महाराज म्हणजे बसा बसा बसा, कोणाला हा नाही हो नाही काय नाही, का हे नाही, महाराज भजन करीत बसायचे. मग अशा कालामध्ये म्हणे हे ईश्वराचे जीव क्षुधातूर असते सर्व, आपण म्हणतो भक्त वैष्णव तरी न उडवावे सर्वता. अरे आपण वैष्णव म्हणतो, दुष्काळ पडला होता, इतक्या दिवसांना काही खायला नव्हतं, आता कुठून मिळालं आहे, बिचारे उपाशी मरतील. आणि मग असं सर्व महाराजांनी चिंतन केलं. महाराज त्याने काय ते पाखरं उठवलं नाही. आणि मग आता बराच वेळ झाला, कालही महाराज भेटले नाही. आणि मग इकडं जिजामाईचा तवा तापला. जेव्हा शिव्या सुरू केल्यात, आता ते मुर्दा मेला, तुम्हाला काल सांगितलं मला शिव्या पाठ आहेत, पण इथं नाही देता येत त्या शिव्या.
आणि मग म्हटले काळ तोंडा, ते खरंच लिहिलं ते, काळ तोंडा मुर्दा कुठं गेला कुठं बसला, मला भूक लागली, एवढ्या शिव्या देत होते तरी जिजामाता पतिव्रता होती. महाराजांच्या तोंडात अन्न पाणी घातल्याशिवाय कधीही जिजामाईंनी तोंड उष्ट केलं नाही. आणि मग त्या मुलीला पाठवलं त्या काशीला, अगं जा म्हणजे तुझे वडील कुठे बघ म्हणली. वडील नाही म्हणली, तुझा बाप म्हणली, तुझा बाप कुठे गेला बघ म्हणली. ती गेली शोधी तिने, बाबा चला आईन तुम्हाला जेवण. अगं म्हटले मी राखण घेतलं आता लोकांचे हे पाखरं, मग पाखराला कोण राखेन म्हटले. मग ती तुझ्या आईला म्हणा तू जेव. गेली सांगत आली, मग तिनं जेवण बांधून दिलं. तुकाराम महाराज जेवले, तिकडं जिजामाता जेवली. आणि महाराजांनी ठरवलं आता जा हे करण्यात काय अर्थ आहे का, मुलगी भाकरी घेऊन येते, मग ते जायचं यायचं उगं एवढे मग वेळ वाया जायचा भजनाचा. महाराज ते माचोळीवर बसून राहिले, जवळ इंद्रायचं स्नान करायचं आपलं, त्या माचोळीवर बसायचं, रात्रंदिवस भजन चालू. पाखरं येतेत, पाखरं खातेत, भजन चालू, पाखरांचं खाणे चालू, सगळं चालू, आनंदी आनंद. असं पाखरांनी खाल्लं. आणि मग महाराज भजन चालू असताना ते पाखरं बसलेले पाहिले. आणि मग पाखरं बसलेले पाहिल्याच्या नंतर महाराजांनी तिथं मोठं वर्णन केलं आहे. ते पाखरं बसलेले पाहिले आणि महाराजांच्या मनात आलं, काय मनात आलं, अरे हे पाखरं पहा ना. चिंतन करावं, शिकणाऱ्या माणसाला कशातूनही शिकता येतं. माणसं शिकले तर जडापासूनही शिकतात, माणसाला ज्यांना शिकायचं ते चेतनापासूनही शिकतात, ज्यांना शिकायचं ते शत्रूपासूनही शिकतात, ज्यांना शिकायचं ते मित्रापासूनही शिकतात. जी माणसं दुसऱ्याचं शिकतात ती एक नंबरची असतात. ते दुसऱ्याच्या अपघातातून दुसऱ्याच्या धोक्यातून शिकतात ती माणसं एक नंबरची. जी माणसं स्वतःच्या धोक्यातून शिकतात ती दोन नंबरची. आणि जी माणसं कशापासूनच शिकत नाहीत ती माणसंच नसतात. ती माणसं शिकणाऱ्या माणसाला कशापासूनही शिकता येतं. मग तुकाराम महाराज त्या पाखरापासून शिकले. महाराज म्हणतात या ठिकाणी सर्व चेतनामध्ये पशुपक्षामध्ये चेतन सगळं एक आहे. सर्वांच्या भूती वासुदेव भरलेला आहे. सर्वभूती पाहे एक वासुदेव, 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 सर्वभूती पाहे एक वासुदेव. सोनिया ठाव अहंतेचा, सोनिया ठाव अहंतेचा, कोटी संत सद्गुण भावनेचा, कोटी संत सद्गुण भावनेचा. कुसुमिया ठाव अहंतेचा, कुसुमिया ठाव अहंतेचा, कोटी संत सद्गुण भावनेचा, कोटी संत सद्गुण भावनेचा. सर्वभूती पाहे एक वासुदेव. आणि पुसोनिया ठाव देवा माझा मीपणा जाऊ दे. आणि हे पाखरं आहेत, हे मुके जनावर आहेत, ते खातात, ते कधी चार दाणे घरी घेऊन जात नाहीत, त्यांनी कधी पोते भरले नाहीत, ते किती निरागस आहेत. देवा बघा ना ती पाखरासारखं माझं जीवन होऊ दे. पाखरांना कोणती अहंता नाही, पाखरांना कधी आपल्या रूपाचा दिमाग नाही. असं कधी घडतं का हो. एखाद्याचं कीर्तनात नाव नाही घेतलं म्हणजे कावळा काव काव करतो, कावळा काव काव करतो असं नाही कधी. पण मग ज्याचं नाव नाही घेतलं ते कोण कोण काव काव करतं. हे नाव घेण्याकरता काय तुकाराम महाराज म्हणतात माझे नामरूप हरपो देवा, असं आहे. पाखरं कधी तक्रार करीत नाहीत, पाखरांना आपल्या नावाचा बोर्ड लागावा असं वाटत नाही, पशुपक्ष्यांना असे कधी वाटत नाही. पशुपक्षाची कोणीही निंदा केली तर त्यांना कधी राग येत नाही, त्यांची कोणी किती स्तुती केली तर ते कधी हसत नाहीत.
मग तुकाराम महाराज म्हणतात, बैलांच्या पशूच्या पक्षाच्या पुढे सोनं ठेवलं ते कधी खुश होत नाहीत आणि त्यांच्या पुढे जर माती टाकली तरी ते कधी नाराज होत नाहीत. देवा, मला अशी परिस्थिती कधी निर्माण होईल, माझ्या मनात अशी अवस्था कधी प्राप्त होईल. आपण ज्यावेळी आपल्याला डोकतो ना, तसं कबीर महाराज म्हणले, मी समाजामध्ये एक दुष्ट दुर्जन धुंडाळायला गेलो, मला एक नाही सापडला. पण ज्यावेळी मी माझ्या आतमध्ये डोकलो तर माझ्या इतका दुष्ट जगात कोणीच नाही असं मला कळालं. तसं आपण परमार्थ करत असताना आपली लायकी, आपली पात्रता, आपलं अनुष्ठान, आपल्या चुका, रोज आपण आपल्या चुका जर शोधल्या तर महाराज म्हणतात, माझे मज कळू येते अवगुण, कासया गुणदोष पाहू अनेकाचे, मज काय त्याचे उणे आसे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यावेळी आपण आपले गुणदोष तपासायला सुरुवात करतो, मग त्यावेळी आपली उंची कळते. त्यावेळी आपण किती दुर्जन आहोत, आपण किती दुष्ट आहोत हे आपल्याला कळतं. आणि ज्यावेळी असं आपल्याला कळतं, तुम्हाला वाईट वाटू देऊ नका, त्या दिवशी आपल्या परमार्थाची सुरुवात होते. ज्या दिवशी आपण किती खालची माणसं आहोत, आपण किती दोषी आहोत, आपण किती पापी आहोत, आपण किती दुष्ट नष्ट आहोत. आपण काय, देवा तुझ्याकरता काय नाही केलं, आम्ही तुझ्याकरता अनुष्ठान नाही केलं, तुझ्याकरता माझ्या बायकोचा वेळ नाही दिला, मग तू माझा वेळ नाही दिला, माझं द्रव्य खर्च नाही केला, मी तुझ्याकरता काही नाही केलं. ह्या पश्चातापा ज्यावेळी आपली वृत्ती जाते त्यावेळी आपला अधिकार कळतो. आणि मग कळून उपयोग नाही, पश्चाताप झाला पाहिजे. पश्चातापे न शुद्धता. तुकाराम महाराज म्हणतात, न्हाये अनुतापे पांघुरे दिशा, होसेल आधी होताची तैसा, वे स्वेद निगुदे अवघी अशा, होसील आधी होताची तैसा. तुका म्हणे दश. हे प्रायमरी लोक हो, हे परमार्थाची प्रायमरी सांगतोय मी तुम्हाला. आपल्याला प्रायमरीत जावं बसवाच वाटत नाही, आपल्याला क्लासमध्ये जाऊन बस वाटतं. कोणत्या क्लासमध्ये? जेणेकरून भडंग बाहेर दिसेल, टाळ्या देतील, लोक हार घालतील, ह्या क्लासमध्ये जाऊन बसावं वाटतं. अरे पण प्रायमरीतच नाही गेलो आपण अजून, आपण प्रायमरीतच नाही गेलो. न्हाये अनुतापे, दोष पाहिले, दोष कळाले, तेवढ्यावर भागत नाही, त्याचा पश्चाताप झाला पाहिजे. आणि मग कीर्तन ऐकून पश्चाताप झाला, कथा ऐकून पश्चाताप झाला, मंदिरात जाऊन पश्चाताप झाला, मग समजायची माझ्यावर कुठंतरी पांडुरंगाची कृपा होती, पांडुरंगाची कृपा होऊ लागली. आपल्याला पश्चाताप होत, पश्चातापे न शुद्धता. आपल्याला कृतकर्माचा, मागच्या जन्माचा, मागच्या संस्काराचा, पापाचा आपल्याला पश्चातापच नाही ना. आणि जोपर्यंत सोनं हे आगीत घातलं नाही तोपर्यंत त्याला शुद्धतेला जगात दुसरा कोणताही पर्याय नाही. तशीच गोष्ट आहे, आपण आपली तपासणी करणं म्हणजे पश्चाताप होणं. कीर्तनातून उठल्यानंतर माणसाला पश्चाताप झाला पाहिजे, पण कीर्तनातून जास्तीत जास्त आम्हाला जास्त हसलं पाहिजे. कीर्तनात जिथं जरुरी आहे, पण मग हसणं हा पण विकार आहे, रडणं हा पण विकाराचा आहे. ते माणसाला अधोगत नेतं, ते वेळच वाया घालवते ते. आणि म्हणून कीर्तन, प्रवचन, कथा ऐकताना प्रपंचाचं मिथ्यात्व कळावं, अनित्यत्व कळावं, देहाचं नश्वरत्व कळावं, परमात्म्याचं सत्यत्व कळावं, माझा परमात्म्याचा संबंध कसा हे कळावं. आणि मग त्याला परमार्थ म्हणतात. आपण नवरा बायकोचे तुकडे ऐकले आणि त्यात आपण हसत बसलो, मग त्याच्यात आपली परमार्थात काय वाटचाल होईल? काय वाटचाल होणार नाही. तुकारामाला खूप वाईट वाटलं. देवा, ही पाखरं बघा ना, अरे या पाखराची कोणी निंदा केली त्यांना कधी वाईट वाटत नाही, त्या पाखरांची कोणी स्तुती केली त्यांना कधी वाईट वाटत नाही. ही पाखरं, यांना सोनं आणि माती रूप यांना यातलं काही वेगळं कळते. देवा, निंदे कोणी मारी, वंदे कोणी पूजा करी, मज हे नाही ते हे नाही, वेगळा दोहे पासोरी. पांडुरंगा, माझी अवस्था अशी कर. आपल्याला असं स्वप्न पण पडत नाही महाराज. तुकारामाने, देवा माझी अवस्था कर, माझी कोणी निंदा केली
अरे निंदा होती कोणाची? देहाची होती का आत्म्याची होती? आत्म्याची निंदाच करता येत नाही. देहा मुर्द्याला कळतच नाही. आपल्याला कोणी वाईट शब्द बोलत आपल्याला किती वाईट वाटतं, नाराज होतो, जेवण करत नाही, कोणावर केस ठोकतो, कोणावर वर वर भा करून जातो, त्याचं बेतच पाहतो. अरे पण का? त्याने आपली निंदा केली. निंदा केली म्हणजे कोणाची केली? ह्या मुर्द्याची का आत्म्याची? आत्म्याला निंदा तर कळत नाही, आत्म्याची निंदा होतच नाही. आणि देहाला तर संवेदनाच नसतात. निंदा होते कोणाची? निंदा कोणाची होती? आपल्याला त्याचं ज्ञानच नाही महाराज. निंदा स्तुती ही आपल्याला हातबल करते माणसाला. तुकाराम महाराज म्हणले, देवा हे पशुपक्ष्यांना निंदा स्तुती नाही, तसं माझी अवस्था अशी हो दे. सोने रूपी आम्हा मृत्युके समान आणि माणिक पाषाण खडे जैसे विठले चित्त प्रपंचापासून वमनते भैसले दे वमनते भैसले दे विठले चित्त प्रपंचापासून विठले चित्त प्रपंचापासून पांडुरंगा माझी अशी चित्तवृत्ती कर. तुकोबराया असे स्वतःच्या मनाला बोलत होते, पक्षासंग बोलत होते, नित्याचा क्रम चालला होता. पण एक गोष्ट अत्यंत विचित्र घडत होती महाराज. पक्षी आनंदाने खात होते. 2-3 महिने झाले. शेताचा मालक व्यापार करायला गेलेला होता. फार मोठे जिकडं ज्वारी वगैरे धान्य स्वस्त मिळेल तिकडं जायचा, ती ज्वारी घ्यायचा, विकायचा. आणि हे सगळं एवढं झाल्यानंतर सगळे पक्षांनी दाणे खाऊन टाकले. आता शिल्लक तर काही राहिले. आता काय करायचं? मग त्यांनी पाहिलं, बिचारा तो आला आणि त्यांनी पाहिलं, शेताला याड देऊन पाहिलं, सगळ्या कणसाच्या पिशा झाल्या. तुमच्याकडे पिशा माहीत आहेत का? तुमच्याकडे कणसच नाहीत. तुमच्याकडे सगळे माणसं आहेत. आमच्याकडे माणसं पण आहेत आणि कणसं पण आहेत. आणि माणसं म्हणजे माणसं. माणसं कोण म्हणतात? जी देवाला फसवतात त्याला म्हणतात माणसं. हो, जगातला कोणताही प्राणी देवाला फसवू शकत नाही. देवाला फसवणारा एकच प्राणी. सगळ्या या भूतलावरती सगळ्यात विकृत आणि सगळ्यात वाईट प्राणी कोणता असेल त्याला मनुष्य प्राणी म्हणतात. पशु पक्षी कधी पाप नाही करीत. पशु पक्षी कधी निसर्गाचं हे नाही करीत. पशु पक्षी कधी कोणाचं जीव नाही घेत. मग सगळ्यात विनाशी आणि घातक कोण? मनुष्य प्राणी. मनुष्य प्राणी काही थोडं बारीक चिंतन करा. त्याच्यावर तुम्हाला लई सांगितलं असं, पण चल जाऊ द्या. दुष्काळ पडला, सगळे माणसं गेले भगवंताकडे, देवा अहो काय हे करायला, दुष्काळ पडला, आम्हाला कधी पाऊस पाडा, आमची खूप अडचणी खाण्यापिण्याची. भगवान म्हणले ठीक आहे. अरे इंद्र म्हणला आम्ही सगळे तुम्हाला प्रत्येवेळी पाऊस पाडा, तुम्ही आम्हाला काही देतच नाहीत. माणसं म्हणले काय नाही, तुम्हाला अर्धा वाटा देऊ, आम्ही आमचा अर्धा वाटा घेऊ. चाल म्हणले. मग अर्धा वाटा कसं काय देणार? बरं. माणसं म्हणले काय नाही. देव म्हणले आम्हाला वरचं द्या आणि तुम्हाला खालचं घ्या. माणसं म्हणले बरं चालन, तुम्हाला वरचं देतो, आम्ही खालचं घेतो. त्या वर्षी सगळ्या माणसांनी भुईमुग पेरला, रताळं लावले, मुळे लावले, जे सगळं जमिनीत होतं ते घेतलं, वरचा पाला खोडला, देवापुढे टाकला. हे वरचं तुम्हाला घ्या, खालचं आम्हाला घेतलं.
इंद्र एक देव म्हणले चाले माणसं दबाडच येत म्हणले. हा आले पुढे देवा पाऊस पाडा. देव म्हणले आता यांना असं नाही करायचं. म्हणले आम्हाला अर्ध दिलंच नाही म्हणले तुम्ही, आता आम्हाला अर्ध द्या म्हणले. चालेल म्हणले, तुम्ही मागा म्हणले, आता आम्हाला खालचं द्या म्हणले. लोक म्हणले तुम्हाला खालचं. झालं. पुढच्या वर्षी सगळ्यांनी गहू ज्वारी बाजरी सगळ्यांनी लावले. वरचे कणस काढून घेतले. कडबा देवाच्या पोटात, देवा हे तुम्हाला घ्या अर्ध. देव म्हणले काय माणसं लापाडीत झाले. खालचं मागितलं ते खालचं मागितलं तर त्याने खाली ते दुसरंच केलं. वरचं मागितलं ते वरचं दुसरंच झालं. आता देव हुशार झाले. ते म्हणजे या म्हणे दुसऱ्या वेळी तुम्हाला सांगतोच म्हटले. देव म्हटले आम्हाला खालचं नाही पाहिजे आणि वरचं नाही पाहिजे, आम्हाला खालचं द्या आणि वरचं द्या म्हटले, आणि मधलं तुम्हाला घ्या. माणसं म्हणले चालेल म्हणले, तुम्हाला खालचं पण देतो वरचं पण देतो आणि मधलं आम्हाला घेतो. हा आले माणसं, त्याने अख्ख्यानी मका लावली. त्या मकाचे तुरे देवाला दिले आणि खालचे बुडकं दिले आणि मधले कणसं माणसाने काढून घेतले. याला म्हणतात माणसं म्हणजे मकाचे कणस. माणसं म्हणजे मकाचे कणस. तर असे त्या ठिकाणी त्या सगळ्या कणसाच्या पिशा झाल्या. आणि मग तो शेतकरी फार भडकला महाराज. इतका भडकला, लाल डोळे केले त्याने. आणि तुकारामाचं मनगट धरलं आणि जे खाली उतरलं भडाभडा शिव्या द्यायला सुरुवात केल्या. अरे म्हणले तुला राखण दिलं होतं, तुला हे केलं, तुला ते केलं, माझी नुकसान केली, मला माझं आता वाटोळं झालं. काय त्याला जेवढं पाठांतर होतं तेवढा हरिपाठ त्यांनी तिथं त्याच्यापुढे म्हणला तो सगळा. आणि तेवढ्यावर थांबला नाही महाराज. आणि मग तुकारामाचं मनगट धरलं आणि चल म्हटला, तुला मी तुझा विश्वासन ठेवला, माझा विश्वासघात केला, तुला 6 पायल्या म्हणजे अर्धा मन द्यायचं ठरलं, तू माझं सगळं शेत खराब केलंस. धरलं मनगटन चाललं वडीत वडीत वडीत. आता तुम्ही चित्र लक्षात घ्या. तो शेतकरी तो त्याचा फेटा पडलेला, त्याचे लाल डोळे झाले, त्याचे हात धरलेला, तो महाराजांना वडीत चालला. असं एक चित्र डोळ्यापुढे. ते महाराजांची मूर्ती, ती कोमल मूर्ती, त्यांचा चेहरा, गळ्यात विणा, ते रामकृष्ण हरी म्हणतात, आणि हात दुर्जन असा खिचीत चाललं. ते चित्र कसं दिसलं असेल? महिपती महाराज म्हणतात ते चित्र फक्त असं दिसलं का, एक दुर्जन आणि एक सज्जन. दुर्जन पुढे होता, सज्जन मागं होता, आणि तो असा भरभर वडीत चालला होता त्या काळात. जसं विषण अमृत समोर दोन्ही ओघ असे यावेत, ते तसं दिसत होतं म्हटले. किंवा समुद्रन आगस्ताने आ करून समुद्राने घाबरावं, तसं चित्र दिसत होतं म्हटले. किंवा राहू चंद्राला गिळायला आला, राहू आणि चंद्र त्याचं समोरासमोर असेल तसं चित्र दिसत होतं म्हटले. राजहंस ससाना जसा यावं राजहंसावर झडप घालावी तसं चित्र दिसत होतं. किंवा एखादा अग्निहोत्री ब्राह्मण असावं आणि एखादा मुल्ला मौलना ते बोकडे काटणारा सोरा घेऊन चालला असावं. हे चित्र कसं दिसेल महाराज म्हणले असे. किंवा एखादी जारीन स्त्री आणि एखादी पतिव्रता स्त्री, एखादा खल आणि एखादा भक्त, महिपती माझी खूप फार उत्प्रेक्षा लिहिल्यात. असं चित्र दिसत होतं. मग आणलं महाराजाला वडीत महाराज पुढं दिवाणामध्ये. पूर्वीच्या काळामध्ये तिथं पंचायत नव्हती, तेवढी पंचायतही नव्हती, ग्रामपंचायतही नव्हती, तेवढी त्याला दिवाण म्हणायचे. ते दिवाण असायचे. पण ते नंतर आली ती रामपंचायत आली. प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये रामपंचायत आली. आणि नंतर काय आली? रामपंचायत जागेवर काय आली? ती ग्रामपंचायत आली. ती अजून तशीच आहे. त्या रामपंचायतमध्ये फक्त काय झालं, मध्ये एक ग घुसला असा आडवा. नाही कळत तुम्हाला? रामपंचायतमध्ये फक्त काय घुसला, एक मध्ये आडवा ग घुसला आहे. त्याच्यामुळे ते काय झाली, रामपंचायतची काय झाली, ग्रामपंचायत झाली. ती नेलं त्या दिवाणामध्ये. लोकांना सांगितलं हा बतोबा करायला, यांनी माझं नुकसान केलं, माझं वाटोळं केलं, मी आता गाव सोडून जातो, मला खायला काय नाही राहिलं वगैरे वगैरे वगैरे. अरे लोक म्हणले तू गाव सोडून जातो पण तुझ्या जमिनीचा सारा कोण भरेल? तो सरकार आम्हाला विचारेल, ते तू इकडं तिकडं जाता येणार नाही, तुला आम्ही जाऊ देणार नाही. अरे पण मग तुकानी माझं सगळं वाटोळं केलं, झालं काय आम्हाला सांगा? मी यांना राखण दिलं होतं आणि यांनी माझे सगळे पाखराला खाऊ दिलं, अमकं तमकं त्यांनी बोललं. लोक म्हणते तो का? अरे तू राखण घेतलं होती ना? हो. तू पाख राखले म्हणे? हो. मग त्याचं नुकसान झालं त्याचं काय? हो खरं आहे म्हणले. पाखरं खाल्लं का? हो. अरे मग तू घेतलं कशाला? त्यांना विचारा तुम्ही. ते मला म्हणले पाखराचं राखण कर. मी पाखराचं राखण केलं. ते मला म्हणलेच नाही पाखरं हान म्हणून.
ज्वारीवर बसलो तू पाखरं हाण, मला तिने म्हटलंच नाही, तू पाखराचं राखण कर. मी आपल्या माळीवर बसलो, त्यांनी राखण केलं होते, पाखरं येत होते, खात होते, मी पाहत होतो. मी त्यांना काय, त्यांनी जर मला सांगितलं तू पाखरं हाण, तर मग मी हाणले असते. मग ते सहा मन तुला द्यायचे ठरले होते म्हणे, पण तू आता ते 2 खांड्यात त्याचं जे नुकसान केलं त्याचं काय. आता मग ते मला, मी तरी काय करू म्हणजे, त्यांनी मला जे सांगितलं मी ते केलं म्हणजे, माझ्याकडून काय चूक नाही झाली. पण म्हणले ते आता नाही चालायचं म्हणले. मग बरं त्या शेतकऱ्याला का रे तुला किती धान्य होते, ते म्हणले 2 खांड्या. आता काय 2 पोते झाले नसते, ते म्हणलं 2 खांड्या. आता मूर्खाच्या तोंडाला कोण हात लावेल. तो का आता तुला त्याचं नुकसान भरून द्यावं लागेल. खतवणी लिहिली, हे खतवणी घे, त्याचे 2 खांडे धान्य भरून दे, तुझं घर गहाण टाक का तिकडं काय कर म्हटले. तो जर गाव सोडून गेला तर आम्ही या जमिनीचा सारा कोण घेणार. हे देवा नाही म्हटले, ग्रामपंचायत म्हणजे हे गावकीचं काम आहे. तुकाराम मी चालेल, तुम्ही दिली तर मी घेतो म्हणले, ज्यावेळी मला येईल त्यावेळी मी देईल म्हटले, काय अडचण नाही. पांडुरंग आहे माझ्या पाठीमागे. घेतली ती खतवणी हातामध्ये. पण लोक म्हणले का हो, तू का खरा आहे का मालक खरा आहे. चला बरं म्हणले शेताकडं जाऊ. गेले शेताकडं. आता शेताकडे गेल्यानंतर पाहिलं की कसं काय शेत खाल्लंय. सगळ्या शेताला गावातले लोक, तुकाराम महाराज आणि तो मालक, पहिल्यापेक्षा कणस मोठी आणि पहिल्यापेक्षा नकशिकांत असे ठेचून दाणे भरलेले, एक दाणा खाल्लेला नाही. त्या मालकाने पाहिलं, अरे मी आता 2 तासापूर्वी पाहून गेलो, झालं काय हे. चक्कर मारली. लोक म्हणाले का रे लबाडा, तुझं एक दाणा नाही खाल्ला आणि तो सगळं शेत खाल्लं. अहो ह्या असं झालं काय मला माहिती. मग खरंच झालं, तुम्ही देवाची शपथ अमकं बरं काय व्हायचं ते होऊ द्या. आणि मग तो मालक म्हटला, हे आता तुम्ही खतवणीला आपण फिरू म्हटले ती, हे तुम्ही खतवणी द्या, मी तुकाला 6 मन धान्य देईल, आता मी माझं काढून येतो. लोक म्हणले नाही, आता तसं चालणार नाही. तू याला 2 खंड्या धान्य दे, तुझ्या काय पिशा असतील का कणस असतील तू काढून ने. घेतले तुकाराम, सगळं झालं, गेले ते घरी. महाराजांनी ते कणस काढले, धान्य त्याला 2 खंड्या द्यायचे होते, पण धान्य झालं 17 खंडी. 17 खंडी धान्य भगवान देऊ लागला म्हणजे कोणाला काय देईल हे काही सांगता येत नाही. महाराज करशील तरी नव्हे काही, राहायचा डोंगर पर्वत रे, आता मज धरवावी शुद्धी, येथोनी परतवावी बुद्धी, घ्यावे सोडून कृपानिधी. वाचे कृपानिधी बाय बापा, करशील तरी नव्हे काही, राहीचा डोंगत पर्वत राई, आपल्या करुणेची साई. पांडुरंगा तू माझ्यावर कृपा केली, गोष्ट खरी झाली. 17 खंडी धान्य झाले महाराज, आणि त्याचे 2 खंड्या धान्य दिले तरी 17 खंड्या धान्य झाले. मग आता म्हणले तू का हे धान्य तुला घेऊन जा. गावकरी म्हणले तुझे लेकरं बाळा अशी म्हणतात. मग चर्चा सुरू झाली. लोक म्हणले अरे त्यांनी भजन केलं, काय म्हणले नाही नाही नाही, पाखराने खाल्लं आणि त्याचं पुण्य झालं आणि त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या नशिबाने झालं. काय म्हणजे नाही नाही, तुकाराम महाराजांनी भजन केलं, त्यांना पांडुरंग प्रसन्न झाला म्हणून 17 खंडी झालं वगैरे वगैरे वगैरे. लोक जायसा ओक धरता धरवेन आभक्ता जेना संत संग. लोक काय बोलतील आणि कोणाला बोलतील. लोकांनी कोणालाही सोडलेलं नाही. लोकांनी ना रामाला सोडलं, लोकांना ज्ञानेश्वर महाराजांना सोडलं, लोकांना तुकाराम महाराजांना सोडलं, लोकांना शिवाजी महाराजांना सोडलं, लोकांना मीराबाईला सोडलं, लोकांना मुक्ताबाईला सोडलं, कोणालाही सोडलं नाही. लोक जैसा ओघ, समाज कोणालाच एकामुखाने चांगलं म्हणत नाही. आणि जे माणसं त्रास देतात ती माणसं पहिली अत्यंत जवळची माणसं माणसाला फार त्रासदायक असतात. घरातली, गल्लीतली, नंतर गावातली, नंतर परिसरातली, नंतर तालुक्यातली. शिवाजी महाराजांचा इतिहास घरातल्या माणसांनी महाराजाला नको नको केली होती. मीराबाईचा इतिहास घरातलीच माणसं. माऊली ज्ञानोबारांचा विषय जातीतलीच माणसं. तुकाराम महाराजांचा विषय गावातली घरातली आवली आणि गावातले कोपला पाटील गावचे हे लोक. ह्या समाजाचा स्वभाव आहे महाराज.
आणि सज्जनांना त्रास नाही दिला तर त्यांनी कोणाला त्रास द्यावं, ही तर आमची परीक्षा असते. आम्हाला ते खूप चटके भोगावे लागतात. मी तर खूप भोगले ते. पण काय करावं, पोशाख अंगावरती वेगळा आहे, काय करणार, पण कोणाच्या तोंडाला हात लावणार. खूप लोकांनी चर्चा सुरू केली, तो का असा, तो का तसा, हा हा हो, काय झालं ते सगळं पुढं झालं. एवढं सगळं झालं पण महिपती महाराज म्हणतात, पिशाची कणशे झाली साची, हे तो करणे विठोबाचे, देवाशी चिंता तुकयाची, प्रचिती त्याची आली की. भगवंताला चिंता होती माझ्या तुकाचं काय होईल. आणि मग महाराज भगवंताने हे अघटित घटना घडल्याच्या नंतर हे सगळं दैव फिरलं महाराजांचं. ते 17 खंडी धान्य आलं. लोक म्हणले तू काय हे घेऊन जा तुला. तो नाही 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 म्हटला, हे माझ्या शेतातलं नाही आणि मी याला कष्ट केलं नाही. नको बाबा, मला पाप लागन, मला काय करायचं, मला नको. धान्य विना घेतला, गेले भजन करीत. इकडं जिजाबाईंनी एवढ्या शिव्या दिल्या. आता काय काय शिव्या दिल्या. मुर्दा काळ तोंडा मिळालंच होतं, देवानी दिलं होतं, कसा पदरी पाडला, कामकत तमकत खूप शिव्या दिल्या. आणि मग आता एवढं करूनसुद्धा ते देवानी दिलं तरी घेतलं नाही. जिजाबाईंनी खूप हाबातोबा केला. महाराज भजनाला निघून गेले. 17 खंडीचं करायचं काय. आणि मग त्या ठिकाणी माझी पंत पांड्या, मग तो म्हणला ठीक आहे माझ्याकडे ठेवा म्हटले. आणि मग मी देवानी दिले तर देवाच्या कामाला काहीतरी लागू म्हणले. ते झालं. महाराजांना रात्री असं वाटलं, अरे ती 17 खंडी धान्य आहे ना, ती इकडं तिकडं जाण्यापेक्षा आपण पांडुरंगाचं मंदिर बांधू. म्हणून महाराजांना वाटलं पांडुरंगाचं मंदिर बांधावं. पहा निष्ठा तुकवार, सगळ्या गोष्टी महाराजांच्या खूप शिकण्यासारख्या. महाराजांनी ज्या केल्या त्या समाजाला शिकवण्याकरताच केल्या. महाराज सकाळी उठले, महाराज स्नान केलं, पांडुरंगाची पूजा भजन बिजन झालं, कुदळ घेतले, पांडुरंगाचं मंदिर जीर्णोद्धार करण्याकरता महाराजांनी एकटीच भिंत खांद्याला सुरुवात केली. एकटीच भिंत खांदली, माती पाडली, सगळं काढलं, चिखल काढला, भेंडे पाडायला लागली. त्याच रात्री त्या महादजी पंत त्यांच्या स्वप्नात भगवान आला आणि त्याने सांगितले, तुम्ही तुकाराम महाराजांवर अन्याय केला आहे. ते 17 खंडी धान्य ती त्याची इच्छा आहे तर ते मंदिराला बांधून द्या, तिथं जा आणि त्याला मदत करा. जेव्हा त्या आलेत पाहतात महाराज एकटेच हे करायला लागलेत. आता एवढं केल्यानंतर सगळं गाव धावलं महाराजांच्या मदतीला. मग कोणी दगड आणले, कोणी माती, कोणी भेंडे, कोणी काम. 17 खंडी धान्य विकलं. त्या पैशाचं तुकाराम महाराजांनी पहिलं मंदिर बांधलं, वारकऱ्यांनी मंदिर बांधलं तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये ते. आणि म्हणून आपल्या वाट्याला ज्या ज्या काही गोष्टी येतात त्या कराव्या लागतात आणि त्या केल्या पाहिजे. केले तुकारामांनी मंदिर बांधलं. पण पुढे आली अडचण. काय अडचणीचा काय भरोसा नाही महाराज. आता पांडुरंगाची मूर्ती काढली, ती बसवायची कशी काय परत. त्याला विधी आली, त्याला ब्राह्मण आले, त्याला आहुती आली, त्याला खर्च आला, ते सगळं त्याला भोजन प्रसाद आला, हे सगळं त्याला तूप आलं, हे सगळं विधी तर करावं लागते. ते करायचं कसं काय. आता मोठी पंचायत झाली. झालं मग आता पंचायत झाली ती. त्या माझी पंताच्या स्वप्नात भगवान आले. का रे लबाडा हो म्हणले. त्याला 2 खंड्या धान्य दिली त्या शेतकऱ्याला. आणि त्या तुकारामाचा अर्धमन काय तुमचा बाप देईल का म्हटले. अर्धमन द्यायचे ठरले होते ना, अर्धमन दे. मग त्याच्या 2 खंड्या धान्य पिकून दिल्यानंतर तुकारामाला तो अर्धमन धान्य देणार होता की नाही. मग तू 1 दाणं दिलं का त्याला. त्याच्या 17 खंडे होते तर 15 खंडे होते, त्याचं काय तुम्हाला. पण तुम्ही घेतलेल्या 2 खंड्यातून अर्धमन धान्य तुकोबाला दिलं का माझ्या तुकोबाला तुम्ही. तो म्हणला नाही. मग ते पहिलं अर्धमन धान्य द्या. ठरले सगळे गावातले. ज्या शेतकऱ्याच्या त्याला 2 खंड्या दिल्या होत्या त्याच्या स्वप्नात भगवान आले. लबाडा बघ, तुझं वाटोळं करील मी. ते पहिलं ते धान्य नेऊन दे, जसं आहे तसं दे. तो सकाळी पुन्हा गाव जमला. त्यांनी वाडी सगळं दिलं बेचारनी. 6 पायल्याच्या 12 पायल्या दिल्या. आणि त्या 12 पायल्या विकून पांडुरंग सगळी यथोचित विधी केली. होम हवन झालं, प्रसाद झाला, मूर्ती प्रतिष्ठा झाली, सगळे भजन कीर्तन, दिंडी निघली गावामध्ये, सगळे आनंदाने मोठा प्रसाद झाला. अतिशय कार्यक्रम थाटामाटाने पार पडला.
असा तुकाराम महाराजांनी हा थाटामाटाने कार्यक्रम पार पडला आणि महाराजांची त्या कालामध्ये ही घडलेली गोष्ट त्यांना स्वतःला अतिशय आनंद झाला महाराज. आणि अशी ही गोष्ट तुकारामाच्या जीवनामध्ये एक नाही अशा अनेक घटना झाल्या. 2 मिनटं भजन करा. रामकृष्ण हरी विठ्ठल किशोर राम विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी मागच्या लोकांना आवाज थोडा कमी येतो. वाढवा मग. मागच्या लोकांना आवाज कमी येतो. आवाज मोठा आहे. ए बाबा आवाज दे. लोक म्हणतात आवाज नाही. ऐक तिकडे जाऊन ऐक येतो करे बघ. लय मोठा आहे. अरे लय जवळ आहे बरोबर. आता किती मग तो तिकडं होतं ते. केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा बोला हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल गेयवा. ऐकू येते मग आता हे का ऐकू येतं का? मुडके तर हलवा. ऐकू येत आहे? मला येते बघ चांगल्यापैकी. मला जरा थोडं जास्तच येते. म्हातारपणी जास्त ऐकू येत असतं. रामकृष्ण हरी. महाराजांच्या जीवनामध्ये दुसरी एक कथा अशी आहे. जगद्वंद्य जगद्गुरू तुकाराम महाराजांची पत्नी ही आवली जिजाबाई होती. आवली पण फार मोठी अधिकारी होती ती. जिजाबाईंनी त्या आवलीने तुकाराम महाराजाला कधी नीट शब्द बोलले नाही.
महाराज, पण तिचा एक गुण होता, ती पतिव्रता. महाराजांच्या मुखात अन्न पाणी घातल्या वाचून ती कधीही तिने तोंड उष्ट केलं नाही. म्हणून आज ती वारकरी संप्रदायामध्ये सर्व महाराष्ट्रभर जिजाबाई तुकाराम महाराजाला शिव्या देणारी असली तरी ती पतिव्रता होती आणि महाराजांची भक्ती करणारी होती. आणि त्यामुळे आज ती आपल्याला सर्वांना देव म्हणून आपण त्यांच्या पाया पडतो. तिचं काय भाग्य होतं ते एका कथेमध्ये वर्णन केलं आहे. जिजाबाई ही फार कठीण, फार शिव्यात होती, पण पतिव्रता होती. आणि मग महाराजांना भोजन केल्याशिवाय ते अन्न घेत नव्हती. रोज अशी गोष्ट, तुकाराम महाराज कधी भामचंद्रावर जायचे तर कधी ते भांडारीवरती जायचे. जिजामातेला ज्या काळात जेवण घेऊन जायचं, चित्र लक्षात घ्या, आपला नवरा 1 रुपया कमवित नाही, समाजात त्याला काही मान मान्यता नाही, थोडक्यात दारुड्यात आणि यात काय फारसा फरक नाही, परमार्थाचा फरक सोडा, समाजात कोणत्याच प्रकारची किंमत नाही. मग अशी पत्नी किती दिवस दम धरील, किती दिवस त्याला डोंगरावर भाकरी घेऊन जाईल, ह्या तर जनतेने मनातच ठरवायचं. आपला पती जो समाजात झिरो आहे, प्रपंचात रुपयाचं काम नाही, समाजात त्याला थोडं एवढा पण मान नाही, अशा आपल्या पतीकरता आपण डोंगर चढून जायचं. बरं, रोज भरोसा नाही कुणीकडे जायचं ते, आणि मग ते कुणीकडे जायचं ते. मग जिजाबाई देऊच्या बाहेर यायची आणि काय करायची, पतिव्रतेचं सामर्थ्य पहा तुम्ही, आणि तुकवऱ्याची शक्ती पहा. ती टोपलं खाली ठेवायची आणि त्या जमिनीला कान लावायची. भांडारे डोंगराच्या रस्त्याला एकदा कान लावायची आणि भामचंद्र डोंगराच्या रस्त्याला एकदा कान लावायची. आणि ज्या रस्त्याला विठ्ठल विठ्ठल असं आवाज ऐकू यायचा, त्या दिशेने ती सपशेल आत्मविश्वासन चालायला सुरुवात करायची. माझे मालक ह्या रस्त्याने गेलेत आज. काय शक्ती आहे महाराज, काय विश्वास आहे, काय ताकद येते महाराजांच्या नामस्मरणाची आणि ती जिजाबाईच्या पातिव्रत्याची. ठरल्याप्रमाणे जिजाबाई रोज जायची, पण जाता जाता कमीत कमी 1000-2000 महाराजाला शिव्या देत होती. मेला, काळ तोंडा, येडा झाला, त्या काळ तोंडाने त्याला येड लावलं, माझं वाटोळं केलं, बापाने एवढं पैसे खर्च करून लग्न चांगलं करून दिलं, पण हे परीस म्हणून फुटका मणी गळ्यात बांधला, वगैरे वगैरे वगैरे. तुम्हाला सगळ्याला ते जास्त पाठाचे मी सांगू तुम्हाला ते सगळं खूप पाठ येते. आणि मग एके दिवशी महाराजांना भाकरी घेऊन चालली आणि जाता जाता पाणी, त्या काळात कसल्या बाटल्यान, कशाचं चरवीन, कशाचं काय, ते पाण्याचा घेतला भोपळा अर्धा तुटल्याला, आणि त्यात भोपळ्यात पाणी घेतला, डोक्यावर भाकरी घेतली. काय असेल बरं, काय नाही, किरकोळ असेल, वरण भात, वांग्याची भाजी, मेथीची भाजी, 2 चपात्या, थोडं बटाट्याचं हे, त्याच्यात थोडं ते लाल खात्यात लावून ते काय ते वास का श्वास, हां टमाटो श्वास, एवढं भरलं चालली होती का घेऊन. प्रसाद काय नेला असेल रे, काय नाही, काय असेल, कुरडी रुरडी आपली भाकरीन ती एवढी चटणी घातलेली असेल, कशाचं तेल आलं आणि कशाचं काय आले, काय वार करायची. मी ती अवस्था भोगली थोडीफार किरकोळ, लई माझी पण लई दयनीय अवस्था. माणसात तुम्हाला रडू येईल मी माझी अवस्था सांगितली. कशाचं तेल, कपडे नाही, घरचं कोणी बोलत नाही, मधुकरी कोणी वाढीत नाही, 6 महिने असेच. ते काय पण कठीण गोष्ट, भगवान फार परीक्षा घेतो. चालली भाकरी घेऊन, महाराज भगवंताला शिव्या देत होती. आणि मग जाता जाता भांडारे डोंगरावर मध्यंतरी त्या आवलीच्या पायात घुसला काटा. काटा कोणता घुसला, येड्या बाबळीचं नाही, येड्या बाबळीचा काटा वेगळा, गोड्या बाबळीचा काटा वेगळा, भेंड्या बाबळीचा काटा वेगळा, खैराचा काटा वेगळा, हिवराचा काटा वेगळा, आणि हेकळाचा काटा वेगळा, टाकळाचा काटा वेगळा. सगळ्यात विखरी काटा असतो तो, त्याला म्हणतात हेकळाचा काटा, हेकळ नावाचं असतं ते. आणि त्याच्यापेक्षा काटा असतो तो तुमच्याकडे पाठ येतं आहे,
करवंदीचा काटा ते आप्र असते, त्याला धार भरक्यावर असते, ते पायात घुसलं का डायरेक्ट वर निघत ते करवंदीचा काटा. हे सगळे काटे पाठ असावे लागतात. हे तुम्ही काय उठले महाराज झाले. हो प्रसाद, आपल्याकडे नाही हा शब्द नाही माझ्याकडे. सगळे काटेपाट, नांगरायचं, पेरायचं, खडे करायचे, इंजन चालवायचं, बोट चालायचे, दारे धरायचे, रात्र डोंगरात बैल चारायचे. हे एक ना एक अजूनही माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा काम करू शकत नाही. विहिरी फोडायच्या, सुरुंग घ्यायचे, सुरुंग पेटून विहिरीतून वर यायचं, खत भरायचं, खळ वाढायचं, गंजी रचायची, डोकेरीटी गंजी कोणला येणार रस्ता येत, पेरता कोणला पण नाही येत. पेरत्याकरता स्पेशल माणूस लागतो. त्याच्यातली त्यात बाजरी पेरण्याकरता एकदम स्पेशल माणूस लागतो. असं आहे. भैमुख पेरणार, भैमुख वेगळं पेरावं लागतो, गहू वेगळा पेरावा लागतो, बाजरी वेगळी पेरावी लागते, ज्वारी वेगळी पेरावी लागते. हातखंडा नांगर हाकायचं तर ते माझं असं होतं, तास एवढं जर वाकडं झालं ना, गेलं सगळं नांगर. बैल नुसते शिंगरिया म्हटलं का त्याचं थर्र कापायचं. ते डोकं गरम असलं डोकं गड्याचं काय, कधी हातात चाबूक काय नाही, असा गोठा घेतला का भेर मारला का धडाड त्या शेंगाड्यात एकदा लावला का 6 महिने त्याला काही म्हणायचं काही कामच नाही. ते असं ते लय काय पेरणी असेल ना, असं असं नुसतं दोरीत पहिल्यापासून पिंड असं दोरीत रेषेत सगळे तास. हां भांडणंच आहे ते, काय ते विचारू नका. ते लहानपण तसं माझं होतं. ते सगळं येत होतं. त्याच्या पुढची गोष्ट ती आश्रम दिसतो ज्यांनी पाहिलं ना, हे हाताला घटी पडलीत खडकं फोडून तो सपाट केला आहे. माझ्या विद्यार्थ्याला खडकं फोडता येतात, लाकडं फोडता येतात, सगळ्यांना स्वयंपाक येतो. पोरांचे पोहे खाऊन पाहायला दिंडी त्या आचार्य काय करतो होती, स्वयंपाक करता येतो, गाडी चालवणं, तो आदित्य बसला आहे, गाडी चालवणं, लाईटचं काम, साऊंडचं काम, बाजारचं काम, स्वयंपाकाचं काम नाही. हा माझ्या जीवनात एक 15 दिवस माझ्या जोडीत देते ना का तो ट्रेन असतो सगळ्या बाबतीमध्ये. इथून सांगणार स्वयंपाकात त्या भाजीला एवढं मीठ चालतं, ह्या भाजीत मीठ कमी लागतं, त्या भाजीत थोडंसं मीठ जास्त लागतं. त्याला असं ट्रेनिंग दिले ना 100%. नाही तर माझ्या हातचं वांगं खाऊन पहा, घ्या माझ्याकडे वांगे आणून पोतं बरं तुम्हाला वांगे करून देतो. हे सगळं माहिती असावं लागतं. तर जाऊ द्या. आता परमार्थ फक्त तुम्हाला ह्या व्यवहारात सांगितलं, परमार्थ सांगितलं तर तुम्हाला खोटं वाटतं ते आपल्या मुखाने काही सांगू नये, पण तुम्ही आग्रह केला तर मी सांगा. असं आहे. आपल्याला काय घेणं देणं, आपल्याला काय कोणाच्या टाळ्या घ्यायच्या आहेत का, लोकांनी आपली वाह केलं आपल्याला त्याचं काय घेणं. हे भाऊ माझं असं आहे, तुला वाटलं तर बघ, नाही तर गेला तिकडं, माझा शब्द आहे गेला उडत जाय माती तिकडं. माझं तसंच आहे. माझा कर्णूक महाराज मला माझ्याकडं कोट्य दिशन लखपती माझं सोडून गेलेत मला. मी ते नाही, हे बे माझं असं आहे, हे नीट बघ, तुला माझं पडलं ठीक, तर गेला कोचे खात तिकडं. मी कधी कोणाच्या खाली वाकणं आणि कोणाची स्तुती करणं आणि ती लाचारी, तुझा धनही नको तुझा मानही नको, तुझ्याच गळ्यात बांध तिकडं, कोणाला ती तिकडं मला काय घेणं नाही. माझ्या परमार्थात तुला दिंडी द्यायचं ना, हे बे माझी शिस्त असे. माझ्या कीर्तनात माझं आयुष्य गेलं काय, तर कधी माझ्या कीर्तन एखाद्या माणसाने उठायची आणि एखाद्या टाळकरी मला प्रमाण द्यायची, त्याची ताकदच नाही. इथं त्या तुमच्या याला आलो होतो, त्या बाठी आला, ते नवीन कीर्तनकार, पोशाख खेड्यावरचा भोळा बिळा, त्या लोकांनी तिथे कडक किस्तरीची ते म्हणणारी बिनणारी, हा 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 हा. ते 2 म्हातारी म्हणले, बाबा तुमचं कीर्तन. मी म्हणलं हा. तर ते म्हणले ते टाळकरीत ना आम्हाला कीर्तनच ऐकू देत. म्हणलं काय म्हणते ते, त्यालाही प्रमाण देतात म्हणले, ते कीर्तनकारला कीर्तन करू देत नाही तर मला ऐकू देत नाही म्हणले. बरं बरं म्हणलं, मी त्यांच्याकडे पाहतो आज तुम्ही. खोटं नाही सांगतो. पहिली पिलूची राग म्हणलं, रूपाचं पिलू रागातलं रूपाचं चाल म्हणली, पार सगळे एका पाहिल्या फटक्यात चित करून टाकले. पुन्हा त्यांनी काही वर नाही पाहिलं कधी. आणि ते खाली बसली होती माझ्याकडे, ते पाहायचे ते सगळे ते फेटा खेड्यातलं माणूस आता काय ते म्हणजे अरे काय कीर्तन करी बोलता एवढ्या ह्याच्यात. जेव्हा पाहिलं माधव असा वेदांत त्या कोणत्यात पाय टाकणार. आता माझं तुम्ही ते कुस्ती माहिती संगीत आणि विनोद आणि ती मांडणी, हे खाली काय वर माग नाही, खाली काय पाहतो तिकडं. अरे राम पांडुरंगा काय निघालं हे असं. जाऊ द्या. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हे असं कसं काय बोललो, चुकीच झालं माझ्याकडून. चल जाऊ द्या पांडुरंगा.
हा ते जिजाबाई सांगत होतो. तो काटा करोंदीचा काटा घुसला तसाच वर निघाला. कथेत बोलणे असं विक्षेप होतो, त्याला बोललो ते. वर निघाला काट पायातून भळभळा रक्त निघायला लागलं. जिजाबाई तो भोपळा पडला, भोपळा तुटला, पाणी सांडलं, मूर्छा आली, खाली पडली. जरा थोडी शुद्धीत आली, पाहती तर पायातून भळभळा रक्त वाहतंय. काटा उपटायचा प्रयत्न केला, पण काटा काही केले निघायला तयार नाही. आता काय करायचं? मग आता जे पुन्हा महाराजांना 4 शिव्या, त्याच्यापेक्षा पांडुरंगाला हजारो शिव्या, काळ तोंडा, माझ्या नवऱ्याला वेड लावलं, माझ्या संसाराचं वाटोळं केलं, किती दुःख भोगू, पोटात अन्न नाही, तहान लागली, घसा कोरडा झाला, पांडुरंगा कोणत्या जन्मातले हाडं घेतोस रे, हे पायाचं रक्त निघलं महाराज, पोटात अन्न नाही, तहान लागली, रक्त चाललं असं. आणि मग त्या काळ तोंड्याचं नाव घ्यायचं नाही. कारण का, जर त्याचं नाव घेतलं आणि माझा काटा काढायला आला आणि मग म्हणसेल, तुम्हाला येऊन म्हणल, अगं जिजाबाई तुम्हाला शिवाय देतेस ना, न देवान तुझा काटा, तुला काटा मोडला, नको त्याला ऐकायला. शिव्या द्यायला मग हळूहळू द्यायला लागली. वृद्धा माझं सगळं वाटोळं केलं, ह्या काळ तोंडी हळूहळू शिव्या द्यायला लागली. आता हळूहळू त्याला ऐकू जाते का, त्याला हळूहळू दिली होती. हो ना म्हणता करता आले भगवान. आणि आल्यानंतर तिला डोळ्यापुढे दिसल्यानंतर तिनं डोळे झाकले. याचं तोंड नाही पाहायचं मला, याने माझं सगळं वाटोळं केलं. मग इकडं तोंड केलं, इकडं दिसला, इकडं तोंड केलं, इकडं पण दिसला. कोण इकडे पाहिलं का, तर कोण इकडे दिसायचा. मग तिला रागाला तिने डोळे झाकून घेतले, डोळे झाकून तिला आत दिसायला लागला. मग आता मोठ्या शिवाय त्याला, मुर्द्या तू सगळं वाटोळं केलं, माझा पर्वत त्याला काही काम नव्हती, तिने आमच्या वरून आणून बसवलं तुला इथं, वगैरे 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 वगैरे. मग भगवान म्हणले, अगं जिजाबाई तू माझी चांगली कन्या आहेस, मी का तुझं शत्रू आहे का? मी तुझं तुला 17 मन धान्य दिलं होतं, तुझ्या पतीने नाही घेतलं, मी त्याला काय करू? मी सगळं तुझं पाहतो, मी तुझा शत्रू नाही, मी तुझा काटा काढू का? नाही, हात नाही लावायचा, तुला काम करतो. भगवान नाही, आता मी काट राहू दे म्हणले का. भगवंतानी जिजाबाईचा पाय घेतला आणि आपल्या मांडीवरती ठेवला. आता तो परमात्मा महाराज योग्यांच्या ध्यानी ध्याताना तुळसी, आणि तो आम्हापाशी योग्यांच्या ध्यानात न येणारा, हजारो जन्म ज्यांनी तपश्चर्या केली त्यांच्या दृष्टीस न पडणारा, अखिल कोट ब्रह्मांड नाही 14 भुवनाचा धनी देवादिदेव परमात्मा, ज्या मातेचा पाय आपल्या मांडीवरती घेतो. काय भाग्यवान असेल ती जिजाबाई महाराज, काय भाग्यवान असेल. मांडीवरती पाय घेतला आणि हाताने काट, काय त्याला काय लागतं, करशील तरी नव्हे काय. हात लावले होते, काटा निघाला, रक्त बंद झालं, खूप चांगलं झालं, चांगला झाला पाय. आणि झालं, नाहीच बोलली महाराज, नाहीच पांडुरंग संघ बोलली. हा 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 हा, कट्टर असावी तर अशी असावी व कट्टरता. आणि तुम्ही मला मग एवढ्या शिवाय देत होती, मग पांडुरंगाने तिला भेट कशी काय दिली? हे तर त्याची खासियत आहे. त्याची काय ज्ञानेश्वरी 9व्या अध्यायात म्हणतात, माझा भक्त का विरोधी व्हावे. विरोध केला ते काय, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, आणि आधमतेवेची व्यर्थवाणी. भगवंताला स्तुती केली तर शिव्या देऊन जरी विष तो हातात घेतला तरी चटका, आणि विष त्याची स्तुती करून घेतला तरी चटका. भगवंताची तशीच गोष्ट आहे. वृत्तीचा संबंध येणं गरजेचं. शिव्या देऊन आणा, विरोधी होऊन आणा, हा आगामी एकुणाचे खागे, पुढे मजे येऊ भलते मार्गे, भक्ती का विषय विरागे अथवा, म्हणजे कोणत्याही रूपाने माझ्या जवळ येऊ द्या, भगवंताने असं म्हटलं. आणि मग जिजाबाई उठली, घेतले खाणे. भगवंताचा विरोध केला तरी भगवान प्रसन्नच होत असतात. घेतलं ते कुरकुली घेतली आणि निघाली. तुम्हाला कुरकुली माहीत असेल, कुरकुली माहिती आहे काय? कोकणात कुरकुली माहीत नाही? कुरकुली, डुरकुली, कुरकुली वेगळे, डुरकुली वेगळे, टोपलं वेगळं, टोपल्याच्यावरती मोठं टोपलं, त्याच्यानंतर पाटी, त्याच्यानंतर झाप असतो, त्यानंतर ते झापाचा एक मोठा झाप असतो,
हे आमच्या तुमच्याकडे असणार ते. व ती एक मोठी कनिंग असते आणि कोंबड्या झाकणार त्याला झाप म्हणतात नाही का, त्याला झाप म्हणतात. कुरकुली माहिती आहे का ती, असं एवढं छोटं टोपलं असतं ते कुरकुली. त्याच्यापेक्षा मोठी ती डुरकुली असते, ते असं थोडं उंच असतं ते असं. कुरकुली डुरकुली ते सगळे लय पाठ आहे. ते खापरंसुद्धा बोळकं गाडगं घट मोहरा, ताकाचा मोहरा, कालुणाचा मोहरा, परळ घागर वेगळी, डेरा वेगळा. त्याची कुरकुली घेतली आणि कुरकुली घेऊन ती बिचारी आवली निघाली. आता ती कुरकुरी डोक्यावर घेतली आणि चालली ती. आता चालली तर पाणी ते सांडलं होतं. भगवान तिच्या पाठीमागे मागे 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 गेले आणि गेल्यानंतर महाराज गेले. आता तुकोबरायला भूक लागली होती. आली घेतली ती कुरकुरीची भाकर काढली आणि आली बसली. आल्यावरती तिच्या पाठीमागे पांडुरंगन ते आले. पण तुकाराम महाराजाला असं चित्र दिसलं. आता हे आमोशान पौर्णिमा एकत्र कसे काय आले. महाराजांनी असं वर्णन केलं, हे आमोशान पौर्णिमा एकत्र कसे काय आले. रात्रंदिवस अगस्तीन समुद्र, पंडितन मेंढपाळ, विषण अमृत हे एकत्र कसं काय झालं. हे एकत्र कसं काय झालं महाराज. आज झाले आले महाराज बसले जेवायला बसले. आम्हाला तर भगवान प्रत्यक्ष भगवान आल्यानंतर तुकाराम महाराजांनी पाहिलं. महाराजांनी सावळा सुकुमार राजीव नयन दिव्य पितांबर नेसला जान मुकुट कांते दिव्य तेज झळकते. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते रत्न किळपाकते प्रभा. भगवान पंढरीश पांडुरंग तुकोबरायांच्या समोर उभे राहिले महाराज. दिव्य पितांबर नेसला जान मुगुटी झळीत नाना रत्ने भास्करा शिवने आणीत दिव्य कुंडले कानी तळपते गळा गौस्तुभ वैजंती आवली म्हणसे हेव्या. असा या ठिकाणी भगवान माझा भ्रतार वेडा केला, माझ्या संसाराची अवकळा केली तरी इथं आला. मग तुकाराम महाराज म्हणले अगं आवले केवढं तुझं नशीब आहे. बघा ना पांडुरंग आले त्यांना जेवायला वाढ. जेवायला वाढ म्हटल्यानंतर जिजाबाई म्हणली मुर्दा एवढा चांगला दिसतो धटाखाटा दिसतो, याला काय बायको नसन का, हा काय उपाशी आला असन का, आणि याला लई माझ्या नवऱ्याचं येड होतं तर येता येता एखादी भाकरी का नाही बांधून आणली. तसाच मोकळा चालला आणि गिधाडासारखा माझ्या उरूर उतरला. आता काय करू, भाकरी एकच याला देऊ का याला देऊ. पण आता भारतीय नारी वारकरीची बायको आहे. अर्धी केली ताटात टाकली. पांडुरंगाला ते अमृतासारखे वाटायला लागले महाराज. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या भगवंताला शबरीचे बोरं काय, विदुराच्या कन्या काय, सदमाचे पोहे काय, जिजाबाईची भाकरी काय, काय अमृत भरलेलं आहे. भगवान मटमटा ती मिरची भाकरी खाऊ लागले. भाकरी तर झाली. तुकाराम महाराज म्हणतात आवले अगं पांडुरंगाला भाकर वाढ. आता भाकर कुठं वाढेल, पार जीव कासावीस झाला.
बाईचं जीवन महाराज खरं ती बिचारी नारी पतिव्रता भारतीय असते ती कधी तिनं तिच्या पोटाचा विचार केला नाही. आम्ही आमच्या लहानपणापासून पाहतो आमच्या आईकडे चुलतीकडे स्वयंपाक उत्तम करणार. आता तुम्ही फार पुण्यवान आहेत पोरी हो, तुम्हाला धूर नाही, गॅस हा हो. पूर्वीच्या काळात चुलीत लाकडं घालायचे, डोळ्यात धूर जायचा, स्वयंपाक करायचा. आणि लोकांनी सगळ्यांनी खाल्लं का त्याला काहीतरी खरं राहायचे. पण लोक म्हणले ना फार स्वयंपाक चांगला झाला, फार जेवण चांगलं का. तिचं अंतकरणाचं सुपासारखं व्हायचं. आजही ती शेवटी बाईच आहे, ती बाईची महाराज. दुसऱ्यांनी खावं, दुसऱ्यांनी प्रसन्न व्हावं. ती माता आहे, ती जगदंबा आहे, ती जगतजननी, ती जगत प्रसवणारी आहे. ती तिचं ते स्वभावच असा असतो. पण तिचा जीव काळामुळा झाला. काय वाढू आता, आणि काय वाढू म्हणजे ते कपडावर केला महाराज दाखवायला. बघा याच्यात कशात काय वाढू आता. कपडावर केला, ती पंचपाकोने टोपली भरलेली होती. वाढलं पुढे आहे का विचित्र, वाढलं विचित्र. ते वाढायचं झालं महाराज. दोन्ही हात जोडले. अगं बाई माझी आंबाबाई, माझी चव राखलीस ग तुझे, जय जगदंबे. आणि खंडोबाराया, माझ्या भैरोबाराया, नाही तर ह्या काळेने माझं वाटोळं केलं होतं, माझी चव घातली होती. पांडुरंग म्हणले जिजे अगं मी तुझ्या पुढे बसलो आहे, मी माझ्या सामर्थ्याने तुझी टोपली भरून दिली तू. आणि मग तू एवढा सामर्थ्यवान होता, तू उपाशी काय आला मग. आणि तू एवढा सामर्थ्यवान होता, तिकडं त्या विदोराच्या काने उष्ट्या काने खायला तुला काय रोग आला होता. ती शबरीची उष्टी बोरं का खात होतास तू. तुझ्याकडे एवढं सामर्थ्य येतं. हे माझ्या आंबाबाईने केलं, माझ्या खंडोबाने केलं, माझ्या आमक्याने केलं. पांडुरंग म्हणले अगं जे आवले त्यांना मी देतो, मीच त्यांचं सगळ्यांचं पुरवतो, मला माहिती आहे तुला दीड शान आहे वगैरे वगैरे वगैरे. जेवण झालं. आता पाणी भगवान पलीकडच्या नाळीत पाणी आण. आता उठली, तिथं गेली आणि तिनं पाणी पाहिलं. काय तिनं तोंड भरून त्या आंबाबाईचं कौतुक केलं. बाते जगदंबे खरंच तू माझी लाज राखली. आता यो काय न्याय म्हणावा. पांडुरंग मागे पुढे त्यांनी सगळं केलं. त्या आंबाबाईचं आसू आणलं, पाणी पाणी पाजलं महाराज. पाणी पाजलं. जिजाबाई अतिशय आनंदाने, पाय बरा झाला, सगळं बरं झालं. आणि महाराज पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आणि मग एवढं सगळं झालं. पांडुरंग अदृश्य झाले. तुकाराम आज भजन करीत करीत देहू गावामध्ये आले. धन्य हा भांडारा पर्वत जाण, त्याशी पांडुरंगाचे लागले पाय. धन्य देहू पुण्यक्षेत्र पूर्ण, जेथे वैष्णव जेवण अवतरला. असे तुकाराम त्या भांडाऱ्या डोंगरावरती आजही आमचे वारकरी भावनेने जातात, पारायण करतात, आपल्या कपडे माती लावतात. पांडुरंगाच्या पदस्पर्शाने, श्री संत महावैष्णव तुकोबारायांच्या पदस्पर्शाने अत्यंत पवित्र आणि पुनीत झालेली ती भूमी आजही आपण देवापेक्षा पवित्र म्हणून दर्शन घेतो. फार मोठं या भांडाऱ्याचं मोठं कौतुक आहे. असं तुकोबारायांच्या जीवनामध्ये अनेक अघटित घटना घडलेल्या आहेत. किती सांगितलं तर त्या कमीच पडलेल्या असतात. असो, वेळ संपलेली आहे. उरलेली कथा आपण उद्या करणार आहोत. 1 मिनिट भजन करा. तुकोबाराया दीनदयाळा चला आरतीवाले आरतीवाले बोला सर्वजण. दयाळा
हवी आम्हासी कधी जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे हे विचारिला अधिकार व्यापुला कामने ज्ञानेश्वरा सभय वैकुंठरा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु सर्वजण म्हणा आळस करू नका सगळेजण म्हणा टाळी वाजवा कवी आरती तुकारामा राघवे सागरा पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकारामा तुकिता तुलनेचे ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकारामा झालीन लोटांगण वंदेन चरण डोळ्याने पाहेन रूप प्रेम्या लिंगीन आनंद पूजन भावे विठ्ठल रखुमाई ढोका रखुमाई रखुमाई ढोका. हात जोडा सर्वांनी डोळे झाका मागणे ते क तुझ प्रती आहे म्हणा या संतासी निरवीची मजदे तुका म्हणे आता उदार तो होये या संतासी निरवी हेची मजदे तुकाराम 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 हात जोडा पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.